15-20 मिनिटं पाण्यात भिजवून सोक केलेले आहे ते। शक्यतो पुलाव किंवा बिर्याणी करताना आपण जरा लांबडा तांदूळ वापरतो, ते दिसायला छान दिसतं, त्याचा एक वेगळा वास असतो। थोडं पाणी ॲड करायचं आणि स्टॉक असेल तर आपण स्टॉक पण टाकू शकतो। आता स्टॉक ऑलरेडी यूज केलेला आहे, आणखीन असेल तर आपण ॲड करू शकतो। पाणी बघा, हो, चवीपुरतं मीठ बघा पुरे भरपूर। त्यानंतर गरम मसाला पावडर आहे जो घरी बनवलेला आहे। करेक्ट, आणि जी फक्त अगदी असं भरड ठेवलेला आहे, हां पावडर फॉर्म मध्ये नाही। आता काय नाही, आपल्याला मिक्स करून वाफ जरा एक चांगली मोठी वाफ आली त्यानंतर स्लो गॅसवर ठेवू। मग रेसिपी तयार। मला वाटतं तरी आपल्याला एक 10-15 मिनिटं वाट पाहायला लागेल, कारण तांदूळ शिजून आल्यानंतर जी गंमत आहे त्याला आपल्याला वाट पाहायलाच लागेल, बरोबर। आता काय घालायचं राहिले? मीठ वगैरे सगळं घातलं, आपल्याला पाहिजे तर वरून थोडंसं तूप। हां पाहिजे तर नाही, आपण घालूच या, कारण तुपाने काय वरून घातल्यावर एक जरा वेगळा स्वाद येतो। हो बस पुरेसा। पुरे? हो, झाकण ठेवत मग आता लीड लावून ठेवा। वा, आणि मग तयार झाल्यावर आपल्याला पुढे काही घालायचं त्याच्यात? गार्निश करायला आपल्याला पुदिन्याची पानं आहेत, त्याच्याने असं छान सजवायचंय। हो, आणि पाहिजे असेल तर कांदा, तळलेला कांदा आपल्याला लागेल तसं। वा क्या बात आहे। चला, मटन याखनी पुलाव एक 10-12 मिनिटात छान वाफ आली की तयार होईल। त्याला आम्ही पुदिन्याच्या पानांनी असं छान सजवतो, प्लेटमध्ये सर्व करतो। तुम्ही लिहून घ्या मंडळी साहित्य आणि कृती। मटण याखिनी पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले लांब तांदूळ, कांदा, शिजवलेलं मटण, कोथिंबीर, तूप, आलं लसूण पेस्ट, अख्खा गरम मसाला, कढीपत्ता, पुदिना, मिरची पेस्ट, कांदा मिरची पेस्ट, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ। कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये साजूक तूप घालावं। नंतर त्यामध्ये अख्खा गरम मसाला, बारीक चिरलेला कांदा, मीठ, कांदा मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, बडीशेप, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, शिजवलेलं मटण, धणे जिरे पूड, भिजवलेले तांदूळ, पाणी, मीठ आणि गरम मसाला पावडर घालावी। सर्व मिश्रण एकत्र करून त्यावर थोडंसं तूप घालून कढईवर झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्यावा। पुदिन्याच्या पानांनी सजावट करून डिश सर्व्ह करावी।